मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसापेक्षा एक वर्गानं पुढचा निघाला. या संघाच्या अथवा त्या विचारधारेच्या त्या चाणक्याच्या शाळेमध्ये कदाचित साम दाम दंड भेद एवढेच गुण शिकवले असतील राजकारणामधले. आणि पण या चार गुणामध्ये न बसणारा सुद्धा एखादा मनोज जरांगे पाटलासारखा असू शकतो, हीच गोष्ट मुळात देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हती. आणि तिथंच देवेंद्र फडणवीसांचा नेम हुकला. म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहत आहे तिथं साम म्हणजे गोड बोलून ते आंदोलन संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी करून पाहिला. दुसरा प्रयत्न दाम म्हणजे काही मनोज जरांगे पाटील काही पैसे घेत आहे का, कुठून काही लिंक लागते का, हाही प्रयत्न झाला. म्हणजे दाम देऊन आंदोलन मुडीत काढता येतं का, ते झालं नाही. मग दंड देऊन म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये नाही का त्या लहान लेकरं बाया माणसं यांच्यावर गोळ्या झाडल्या, लाठीमार झाला, म्हणजे अगदी रक्तबंबाळ करून टाकलं. दडपशाही भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे दंड देऊन सुद्धा आंदोलन संपत नाहीये. मग काय करायचं? मग चौथा प्रकार देवेंद्र फडणवीसांच्या त्या चोपडीतनं बाहेर आला, तो म्हणजे भेद. आणि मग भेद कुठून सुरू झाले? भेद म्हणजे राजकीय पातळीवरचे भेद आणि सामाजिक पातळीवरचे भेद. नारायण राणेंनी म्हणावं आम्ही पाटलांचे आहेत, ते आता मनोज जरांगे पाटलाला पाहिजे असेल हे कुणबी फिनबी, पण आम्ही आमची प्रतिष्ठा का सोडावी, आम्ही मराठ्याचे आहोत. म्हणजे या राजकारणामधला हा पहिला भेद झाला. असेच मग हे प्रसाद लाड सारखे दरेकर सारखे अगदी तुटून पडायचे की मराठा आणि कुणबी वगैरे एक नाहीत, हे कसे वेगळे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न व्हायचा. मग सामाजिक पातळीवरून मग महाराज ते बारसकर आठवून बघा, पुन्हा नंतर ते अमोल खुणे वगैरे जे आता सध्या बाजारामध्ये जे आहेत सध्या नवीन, ते बघा. म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामधले लोक कशा पद्धतीनं बाजूला करून मनोज जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये उभे करता येतील हाही प्रयत्न झाला. पण याही प्रयत्नामध्ये म्हणजे भेद करण्यामध्ये सुद्धा, म्हणजे आंदोलन फोडायचं तर त्या आंदोलनातलेच आपल्या बाजूला घ्यावे लागतात. म्हणजे या देवेंद्र फडणवीसाला असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं जेवढं सोपं काम होतं, तेच हे मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन फोडण्याचं काम सोपं असेल. किंवा शिवसेना ज्या पद्धतीने रात्रीत वेगवेगळे चष्मे, वेगवेगळे विदूषकी जे काही वेशभूषा केली, रात्रीच्याला अगदी गुप्तहेराप्रमाणे त्यांनी शिवसेना कशा पद्धतीने फोडली, असे किस्से तेच सांगतात. म्हणजे त्यांना वाटलं मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन फोडणं तेवढंच सोपं आहे. पण मनोज जरांगे पाटील त्यांच्या पुढं एक घर होतं. त्यांना कळालंच नाही. या देवेंद्र फडणवीसाला काहीच कळालं नाही. त्यांच्या शाळेमध्ये जेवढे, त्यांच्या महाविद्यालयामध्ये जेवढं त्यांचं राजकीय शिक्षण झालं तेवढे सगळे फंडे वापरून बघितले, पण पाचवा फंडा मनोज जरांगे पाटील म्हणून टिकले. आणि म्हणून म्हणजे पाचवा फंडा काय होता, तर आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांची भेट म्हणजे नैतिक आणि प्रामाणिक लोकांशी झालीच नव्हती. राजकारणामध्ये जेवढे भेटतात तेवढे गुटक्यावाले, मटक्यावाले, वाळूवाले, दारूवाले, आणि ते हाताळायला फार सोपं असतं. म्हणजे हे जर असं केलं तर ठीक आहे, नाही तर तुला उचलून टाकतो. राजकीय लोक हाताळायला फार सोपे, कारण त्यांनी कुठंतरी जमिनी घेतलेल्या असतात, कुणाचं तरी लुबाडलेलं असतं, काहीतरी चुकीच्या चोऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार केलेलाच असतो. म्हणजे राजकीय लोकांना सुद्धा दाबणं सहज शक्य असतं. आणि मग जर सगळ्या यंत्रणा, तपास यंत्रणा जर आपल्या ताब्यात असतील तर ते अत्यंत सोपं असतं. आणि ते देवेंद्र फडणवीसांकडे होत्या. म्हणजे राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते किंवा ते 2 नंबरचे धंद्यावाले यांच्याशीच
या देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंत संबंध आलेला होता आणि त्याच मध्ये यांनी हे मराठा आंदोलन मोजण्याचा प्रयत्न, लेखण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीसांनी केला आणि तिथंच देवेंद्र फडणवीस पूर्णपणे फसला. कारण मनोज जरांगे पाटील हा नैतिक आणि प्रामाणिक होता आणि या लोकांशी देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंत नातच नाहीये. मग हे दाबणार कसं हो? म्हणून देवेंद्र फडणवीस या मनोज जरांगे पाटला पुढं गलित गात्र नव्हे, नतमस्तक साष्टांग दंडवत या मनोज जरांगे पाटलाच्या पायावर जे सत्तेनं केतलाय ना आता, तर तो त्याचं कारण एक आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यापेक्षा एक घर पुढचा आहे, एक वर्ग पुढचा शिकलेला आहे. आणि ते शिक्षण कुठं? ते शिक्षण म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून चांगल्या आणि वाईट, भलं बुरं याची जाणीव असलेला व्यक्ती, म्हणजे स्वार्थासाठी म्हणजे कुठे न बाटलेला. म्हणून त्यामुळं या देवेंद्र फडणवीसांचा पराभव झालेला आहे. आणि आता जर शेतकऱ्यांचं म्हणजे हे जे मराठा आंदोलन अंतिम टप्प्यात जसं आलं, मराठा आंदोलनासाठी आतापर्यंत अनेक रथी महारथी झगडले होते आणि या रथी महारथींनी तो मार्ग, ती वाट कच्ची का असेना करून ठेवली होती, पण त्याचा राजमार्ग या मनोज जरांगे पाटलांनी केला हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण हे आंदोलन जसं अंतिम टप्प्यात आलं, आता मनोज जरांगे पाटील तुमचं हे आंदोलन मराठा आरक्षण खूप अंशी यशस्वी झालंय, ते आता पुरे. कारण आता शेतकऱ्यांच्या नावानं म्हणजे शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये तुमचा 7-12 कोरा करू म्हणून या देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं आणि ते सरळ सरळ मतं घेऊन मोकळे झाले, सरकार स्थापून मोकळे झाले आणि आता मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला त्यानं पानं पुसली आहेत. आणि एकमेव महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील तुम्हीच आहात की ज्याला देवेंद्र फडणवीस आहे ना त्याची बोलती बंद होते तुमच्या समोर. कारण प्रामाणिक विरोधी पक्षामध्ये जर विचार केला, बघा ना, राहुल गांधी हा रिजेक्टेड माल आहे, म्हणजे त्याला मी लेखीच नाही माझ्या तो, असा देवेंद्र फडणवीस म्हणतो. शरद पवार म्हणजे संपलेला इरा आहे, म्हणजे त्या शरद पवारांनाही मी मोजत नाही म्हणतो. मग एकमेव मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे हा गलित गात्र आहे, नतमस्तक आहे आणि प्रत्येक मागणी मान्य करतोय. कारण त्याला माहिती आहे की सामना हा नैतिक प्रामाणिकतेशी आहे आणि शेतकऱ्यांना असा एक नेता आता हवा आहे. आणि मग शेतकरी हे जर आंदोलन तुम्ही यशस्वी केलं ना 7-12 कोरा करण्याचं, तर यामध्ये केवळ मराठा शेतकरी नाही आहेत, 90% मराठ्यांचं कल्याण तर होईलच होईल, पण त्यामध्ये बाकीच्यामध्ये सगळे ओबीसी शेतकरी आहेत, दलित शेतकरी आहेत, मुस्लिम शेतकरी आहेत, या सगळ्यांचं भलं होईल. फक्त एकच गोष्ट आहे, काही बैल फार काम करतात, पण शेतकऱ्यांनी नुसती थाप जरी टाकली ना, शेतकऱ्याला या गोष्टीचा अनुभव असेल, थाप जर टाकली की काही बैल काम करतात चांगलं, पण काही बैल असे असतात कामाचे असतात पण पाठीवर फटका पडल्याशिवाय, म्हणजे खांद्यावरचा आसूड शेतकऱ्याचा हातात आल्याशिवाय ते काम करत नाहीत, म्हणजे तास धरूनच चालतंय ते. पुन्हा तसं हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं, त्याला जोपर्यंत अंकुश म्हणजे खिळा असतो बघा, कधी कधी शेतकऱ्यांच्या त्या आसुडाला एकीकडून वादी आणि एकीकडून खिळा असतो, तो जर मारला की या सत्तेच्या बैलाला ना तो खिळा अंकुश ठोकावा लागतो आणि तो जर मारला तर हे अगदी तास धरून चालतंय. शेतकऱ्यांचा 7-12 फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील जर आंदोलनात उतरले तर तो कोरा होऊ शकतो, अन्यथा विरोधी पक्ष संपलेला आहे. कारण जिथं शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत होता ते बच्चू कडू गिळला, संपला. आता शेतकऱ्यांची आंदोलनं करणारी एक 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 कुठेतरी एखाद्या जिल्ह्यात एखादं सापडत आहे आणि शेतकऱ्यांचा हा आक्रोश या
बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचूच शकत नाही. फक्त एकमेव आवाज मनोज जरांगे पाटील एकच व्यक्ती आहे सध्या की जो देवेंद्र फडणवीसांचं डोकं ताळ्यावर आणू शकतो आणि या सत्तेला वटणीवर आणू शकतो आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू शकतो. म्हणून आता मनोज जरांगे शिवाय या शेतकऱ्यांना पर्याय नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.